एक मोठी बातमी समोर येते। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर येते। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेत। संजय राऊत यांच्या घरी खरं तर त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर आता राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राज ठाकरे पुन्हा एकदा खरं तर मातोश्रीवर पोहोचलेत। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर येते। संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। गेल्या 2 महिन्यात खरं तर राज ठाकरे यांची मातोश्रीवर ही दुसरी खरं तर भेट असणार आहे। मातोश्रीवर राज ठाकरे पुन्हा एकदा दाखल झाल्याची माहिती समोर येते। संजय राऊत यांच्या इथे कौटुंबिक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमानंतर आता राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत। स्वप्नील, काय सविस्तर माहिती? पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेत। मेघना, पुन्हा एकदा राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। कुठेतरी ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी आता वाढताना पाहायला मिळत आहेत। काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये भेट झाली होती। यानंतर आता मातोश्रीवरती म्हणजे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांची भेट होती। यापूर्वी राज ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवरती दाखल झाले। बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवरती आले होते। मात्र 2 ते 3 महिन्यांच्या अंतरानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवरती आले। त्यामुळे या भेटी संदर्भात नक्की चर्चा आता सुरू झालेली आहे। नक्की काय या भेटीमागचं कारण आहे याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे। कारण पालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत। दोन्ही पक्षांकडून राजकीय चाचपणी जी आहे ती पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन करण्यात येते। एकीकडे जागा वाटप असेल या संदर्भाची चर्चा असेल, तर दुसरीकडे युतीचं समीकरण कसं असेल आणि युतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी चर्चेला जातात हे पाहणं महत्वाचं आहे। काही बाबी समोर आणल्या होत्या नेत्यांनी, त्याच्यावरती सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र एकूण जर आता या विजयी मेळाव्यानंतरची पाहिलं तर ही 4थी भेट आहे। आजच्या दिवसातली दुसरी भेट असल्यामुळे एकूण 5 भेटी झालेल्या आहेत। यामध्ये वरळीमधला जो विजय मेळावा झाला या ठिकाणी भेट झाली होती। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त एक भेट झाली होती। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थ या ठिकाणी गणेश दर्शन यावेळेला एक भेट झाली होती आणि यानंतर आजची 2 वेळा झालेली भेट आहे। मात्र एक कौटुंबिक भेट झाली असली तरी ही दुसरी भेट ही राज ठाकरे मातोश्रीवरती आलेली आहे। त्यामुळे नक्कीच यामध्ये भेटीगाठींमध्ये कुठेतरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे। कौटुंबिक चर्चा ही होतच असते। मात्र काही वेळापूर्वी कौटुंबिक भेट झाली होती, त्यामध्ये काही चर्चा झाल्या होत्या। मात्र आता राज ठाकरे मातोश्रीवरती आल्यामुळे एक वेगळ्या चर्चांना वळण जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतं मेघना। त्यामुळे आगामी पालिका निवडणुका जवळ येतात, कारण सणवार हे संपलेले आहेत। या ठिकाणी दिवाळीनंतर लगेचच जिल्हा परिषदा असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लागणार आहेत। तशा प्रकारच्या हालचाली पाहायला मिळतात। त्यामुळे त्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी आढावा बैठकीमध्ये काही गोष्टी मांडल्या होत्या। त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या सुद्धा नेत्यांची बैठक ही शिवतीर्थावरती 2 दिवसांपूर्वी पार पडली होती। या बैठकीमध्ये सुद्धा युती संदर्भात काही चर्चा झाली होती। त्यामुळे आता पुन्हा ठाकरे बंधू एकत्र काही चर्चा करतायत आणि या चर्चेमध्ये युती संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे आणि आगामी चित्र या बैठकांमुळे या भेटींमुळे बदलण्याची शक्यता एकंदरीत पाहायला मिळते मेघना। स्वप्नील, जर आपण पाहिलं तर तशी अधिकृत घोषणा किंवा पावलं उचलली गेलेली नाहीये दोन्ही ठाकरे बंधूंकडून। मात्र उद्धव ठाकरे वारंवार सांगतात एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। त्याच्यानंतर ह्या ज्या भेटीगाठी होत आहेत कौटुंबिक कारणातून का नको असू दे, त्याच्यामुळे कुठेतरी सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील, नक्कीच मेघना, सकारात्मक चित्र या भेटींमध्ये पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंनी जो विजयी मेळावा वरळी इथे झाला होता यामध्येच म्हटलं होतं की एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, आणि त्याचा पुनरुच्चार जो आहे तो या ठिकाणी दसरा मेळाव्यामध्ये केला होता। मात्र यापूर्वी सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वारंवार फोनवरती संभाषण सुद्धा होत असल्याची माहिती नेत्यांकडनं खासगीमध्ये सांगण्यात येत होती। त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, महत्वाचं या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। बंधू एकत्र आले तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल, नाशिक, पुणे, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या महानगरपालिका फार प्रतिष्ठेच्या आहेत। त्यामुळे ज्याप्रमाणे काल ठाण्यामध्ये सुद्धा एक ठाकरे बंधू आणि ठाकरे बंधूंच्या कार्यकर्ते म्हणजे मनसेचे कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, एकीकडे महाविकास आघाडीचे सुद्धा त्यामध्ये नेते होते, एक बैठक झाली होती। अशाच प्रकारे काही बैठका ज्या स्थानिक पातळीवरती झालेल्या आहेत आणि स्थानिक पातळीवरचा जो रिपोर्ट आहे तो नेत्यांनी ठाकरेंच्या बैठकांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांच्या ज्या बैठका घेतल्या होत्या या बैठकांमध्ये या नेत्यांनी ते रिपोर्ट जे आहे ते सादर केलेले आहेत। काही गोष्टी ठाकरे बंधूंना कुठे जास्त मतदार
हा प्रतिसाद देतोय, कोणत्या ठिकाणी कोणाचं प्राबल्य जास्त आहे, कोणता मतदार या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी तगडा आहे, त्या संदर्भात चर्चा झालेली आहे. काही रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागांवरती सुद्धा चर्चा होतीये. त्यामुळे ते ब्लाइंड स्पॉट जे आहेत ते शोधून त्या ठिकाणी योग्य उमेदवार देऊन योग्य वातावरण अशा प्रमाणचं एक समीकरण या ठिकाणी होतंय. जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा म्हटलं तर यामध्ये सुद्धा काही जागा शिवडी परळ असेल, दादर भाग असेल, बँड्रा असेल, यामध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांचं प्राबल्य आहे. दोघांनाही मानणारा मोठा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जागा वाटप कसं करायचं असं एकंदरीत जो सूत्र आहे ते बैठकांमध्ये ठरण्याची शक्यता आहे. मात्र सध्या युती संदर्भात जी वाटचाल आहे, युती संदर्भात जी बातचीत आहे ती सुरू आहे. मात्र युती संदर्भात बातचीत होत असताना जागा वाटप डोळ्यासमोर ठेवूनच चर्चा जी आहे ती पुढे सुरू होत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचा बारीक अभ्यास करूनच दोन्ही बंधू जे आहेत ते निर्णय घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे पडद्याआड बऱ्याच चर्चा यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत. मात्र आता ही भेट जी आहे ती राज ठाकरे थेट मातोश्रीवरती दुसऱ्यांदा खरं तर 2 दशकांनंतर राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर दुसऱ्यांदा आता हे मातोश्रीवरती दाखल झालेले. त्यामुळे या बैठकांमध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. मेघना, स्वप्नील, महाराष्ट्रात एक खूप मोठा वर्ग आहे ठाकरे ब्रँडला फॉलो करणारा, ठाकरे ब्रँडला मानणारा. त्याच्यामुळे ही जी दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवर, संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे. महाराष्ट्रातील तमाम ठाकरे प्रेमींसाठी खरं तर सुखद चित्र आहे हे. स्वप्नील, नक्कीच ठाकरे प्रेमींसाठी हे एक सुखद दृश्य आहे. कारण काही वेळापूर्वीच राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकंदर भेटले, एकंदर त्यांनी हस्ता आंदोलन सुद्धा एकत्रित केलेलं पाहायला मिळालं. बातचीत कौटुंबिक पातळीवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र सध्या या ठिकाणी चर्चा आहे ती राजकीय चर्चा असू शकते. 2 नेते एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा मेघना ही होतेच. यामध्ये काही राजकीय चर्चा विषय निघतच असतात. मात्र 2 बंधू एकत्र आलेले आहेत आणि यामुळे खरं तर महाराष्ट्रातील वातावरण म्हणजे ठाकरे बंधूंचा जो चाहता वर्ग आहे, जे ठाकरे प्रेमी आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळी उत्सुकता पाहायला मिळते. कधी ठाकरे बंधूंकडे युतीची घोषणा जी आहे ती केली जाते याची उत्सुकता सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सुद्धा आहे. या भेटीमध्ये नक्की काय घडतंय पाहणं महत्वाचं आहे. मात्र बंधू एकत्र आल्यामुळे एकीकडे वातावरण मुंबईमध्ये सुद्धा एक पोषक वातावरण बनलेलं आहे. या वातावरणामध्ये खरं तर हे निर्णय घ्यायचं, युतीच्या निर्णयासाठी अनेक बैठका सुद्धा स्थानिक पातळीवरती पदाधिकाऱ्यांच्या, ठाकरे मनसे यांच्या झालेल्या आहेत. आणि यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं फोनवरून जरी संभाषण होत असलं तरी महत्वाचं म्हणजे समोरासमोर बसून काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आता उलगडण्याची शक्यता आहे. काही गोष्टींवरती एकमत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होणार का अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. कारण दिवाळीनंतर लगेच काही निवडणुकांच्या घोषणा जी आहेत ती होणार असल्याचं एकंदरीत आता महायुतीच्या मंत्र्यांकडनं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी निवडणुकींची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंनी लवकरात लवकर युती जाहीर करावी, जेणेकरून स्थानिक पातळीवरती मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुक उमेदवारांना तयारी करता यावी अशा प्रकारचं मत आता हे नेत्यांकडून व्यक्त करण्यात आलं होतं. बैठकांमध्ये सुद्धा या प्रकारची मत व्यक्त करून लवकरात लवकर निर्णय घ्या अशा प्रकारे एक विचारणा आणि एक आवाहन जे आहे ते खरं तर सर्व शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधू आता लवकरात लवकर युतीची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. निश्चित. धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. यावेळी देखील राज ठाकरे हे मातोश्रीवरच आहेत. संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्याची माहिती आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. तर संजय राऊत यांच्या नातीच्या बारशासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित झाले आहेत. मुंबईतील MCA क्लब या ठिकाणी राऊतांच्या नातीच्या बारशाकरता ठाकरे कुटुंब उपस्थित असल्याची खरं तर माहिती समोर आली होती काही वेळाआधी. आणि त्यानंतर संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर ठाकरे बंधूंची एकत्रित उपस्थिती देखील पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे नंतर राज ठाकरे ही संजय राऊतांच्या नातीच्या बारशाला उपस्थित झाले होते. आणि त्यानंतर संजय राऊतांच्या या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. राज ठाकरे या घडीला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. राज ठाकरे सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. गेल्या 3 महिन्यात जर आपण पाहिलं दोनही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. दुसऱ्यांदा खरं तर गेल्या 3 महिन्यात राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. याआधी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अर्थातच 27 जुलैला मातोश्रीवर दाखल झाले होते. आणि त्यानंतर आज संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत.
यावेळी नेमकी काय चर्चा होते दोनही ठाकरे बंधूंमध्ये? ही चर्चा कौटुंबिक असणार आहे की राजकीय असणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। राज ठाकरे या घडीला या क्षणाला उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाल्याची महत्त्वाची बातमी समोर येते। संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर मातोश्रीवर राज ठाकरे हे दाखल झालेत। तर गेल्या 3 महिन्यातील दोनही ठाकरे बंधूंची ही चौथी भेट आहे। सर्वात प्रथम मराठी विजयी मेळाव्याच्या त्या निमित्तानं खरं तर दोनही ठाकरे बंधू एकत्र आले होते। 2 दशकांनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते आणि त्यानंतर ही चौथी भेट खरं तर दोनही ठाकरे बंधूंची आपण पाहतोय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव जोडले जात आहेत। मी पुन्हा एकदा स्वप्नील आपल्याकडे येईल। राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। खरं तर यावेळी ही चर्चा जी आहे दोनही ठाकरे बंधूंमध्ये ही कौटुंबिक असेल की राजकीय असेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे। स्वप्नील, तर राज ठाकरे हे आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। जवळपास बघितलं तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। नक्की कौटुंबिक चर्चा आहे की राजकीय चर्चा याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र दोन नेते जेव्हा भेटत असतात तेव्हा खरं तर राजकीय चर्चा ही होतच असते। मातोश्रीवरती आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी रेलचेल नाही आहे, मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट मात्र आतमध्ये सुरू आहे। या भेटीमध्ये नक्कीच या ठिकाणी राजकीय चर्चा होत राहील। यामध्ये खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पालिका निवडणुका आहेत, त्या दृष्टीने ही चर्चा सुरू आहे। युती संदर्भात निर्णय घेताना अनेक गोष्टी अनेक बाबींचा विचार केला जातो। याच दरम्यान या गोष्टींच्या आणि बाबींच्या वरती सुद्धा चर्चा होईल। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सध्याचं जे वातावरण आहे, एकीकडे जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी भाग जो आहे यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये ठाकरे गटाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर मनसेचे सुद्धा काही नेते मंडळी ही मराठवाड्यामध्ये पाहणीसाठी गेलेले आहेत, त्या ठिकाणी पाहणी सुरू आहे। त्या दृष्टीने खरं तर राज ठाकरे सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनामध्ये सहभाग होणार का हे पाहणं महत्त्वाचं। या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण राज ठाकरे यांनी सुद्धा एकूण राज्य सरकारला भरीव मदत करावी शेतकऱ्यांना असं एक आवाहन केलेलं आहे। आणि यानंतर जे आगामी पालिका निवडणुका आहेत त्या दृष्टीने सुद्धा चर्चा आहे। अनेक गोष्टी अनेक मुद्दे या भेटीमध्ये समोर येऊ शकतात, अनेक दृष्टीने चर्चा होऊ शकते। मात्र पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आणि यापूर्वी जी भाषणं झालेली आहेत यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये नक्की या संदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण पालिका निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेकडे प्रतिष्ठा पणाला लावण्यासारखी ही निवडणूक आहे। खरं तर यापूर्वी काही निवडणुका झाले ज्यामध्ये खरं तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। तर मात्र यानंतर काय वातावरण निर्मिती करायची आणि कशाप्रमाणे रणनीती आखायची याचं जे एक विस्तृत चर्चा जी आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मातोश्रीमध्ये गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। त्या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। ही दुसरी भेट आहे कृपा खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवरती आले होते आणि यानंतर आता राज ठाकरे थेट जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। आज दिवसभरामध्ये कोणत्याही भेटीगाठी या उद्धव ठाकरे यांच्या नव्हत्या। खरं तर एक बैठकीचं माहिती समोर आली होती ज्यामध्ये उद्धव ठाकरे नेत्यांची बैठक घेणार असं एक बातमी समोर आली होती। मात्र कौटुंबिक कार्यक्रमासाठी संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले होते। कौटुंबिक कार्यक्रमामध्ये काही कौटुंबिक गोष्टी चर्चा झाली, यानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवरती दाखल झाले। त्यामुळे मातोश्रीवरती या आता खरं तर एक केंद्रबिंदू महाराष्ट्रातील मुंबईतील केंद्रबिंदू राजकारणाचं एक मातोश्री आहे आणि यामध्ये खरं तर आता राज ठाकरे आलेले आहेत। याच दृष्टीने खरं तर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर खरं तर चर्चा युती संदर्भातच होतीये असं एकंदरीत आता सांगितलं जात आहे। कृपा, स्वप्नील, जर आपण पाहिलं तर दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित असतील का, आपली उपस्थिती दर्शवतील का याची उत्सुकता सगळ्यांना होती। मात्र तसं काही झालं नाही। मात्र संजय राऊत जे आहेत वारंवार सांगत असतात की दोनही ठाकरेंमध्ये विचारांचं आदान प्रदान सुरू आहे। मराठीचा मुद्दा जेव्हा येईल, मराठी माणसाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, एकत्र लढतील। त्याच अजेंडाला घेऊन युती होऊ शकते का, एकंदरीतच काय चित्र पाहायला मिळतं? स्वप्नील,
नक्कीच महायुती सरकार विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठी माणसांसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, असं वारंवार उच्चार जो आहे तो मनसे नेते असतील किंवा ठाकरे शिवसेनाचे नेते असतील यांच्याकडून करण्यात आला होता. संजय राऊत यांच्याकडून सुद्धा अनेकदा असं वारंवार विचारांचं आदानप्रदान ठाकरे बंधू करत आहेत अशा प्रकारचं वाक्य झालेलं आहे. कारण यामध्ये काही सुतोवाच आहे, तो म्हणजे संजय राऊत यांच्याकडनं अनेक वेळा असं सांगण्यात आलेलं आहे की ठाकरे बंधू हे वारंवार एकमेकांच्या संपर्कात आहेत, अनेक मुद्द्यांवरती ते चर्चा करत असतात. मात्र आता या ठिकाणी स्वप्नील, माफ करा, काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते. आपल्यासोबत अंबादास दानवे जोडले जात आहेत. अंबादासजी, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीवर. गेल्या 3 महिन्यातली दोनही ठाकरे बंधूंची ही चौथी भेट होते आणि स्वतः राज ठाकरे दुसऱ्यांदा खरं तर मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. सर्वात पहिली प्रतिक्रिया याच्यात प्रतिक्रिया द्यायचं काय विशेष आहे? आता राजसाहेब मातोश्रीवर येणे, मातोश्री शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान आहे, तिथं राजसाहेबांनी येणं काही त्याच्यात तुम्ही प्रतिक्रिया देण्यासारखं काय? मला असं वाटतं रुटीन ठाकरे ते ठाकरेंच्या घरी जाणं म्हणजे याच्यात नवीन काही झालं किंवा प्रतिक्रिया दिली पाहिजे मला तरी काही वाटत नाही याच्यात. अगदी. मात्र दसरा मेळाव्याला जेव्हा राज ठाकरे उपस्थित नव्हते, कारण सगळ्यांना उत्सुकता होती, तमाम ठाकरे प्रेमींना ही उत्सुकता होती की या वेळेला तरी दसरा मेळाव्याला राज ठाकरे येतील का, तसं काही झालं नाही. त्यानंतर असं कोणी राजसाहेब येणार असं म्हटलेलं नव्हतं. राजसाहेबांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे, तो मेळावा शिवसेनेचा होता, शिवसेना पक्ष प्रमुख त्याला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे हे शिवसेनेकडून कोणी ऑफिशियली कधीच म्हटलं नाही की राजसाहेब येणार आणि राजसाहेबांकडून कोणी ऑफिशियली म्हटलं नाही की म्हटलं होतं की राजसाहेब, असं काहीच नव्हतं. ह्या तुमच्या बातम्या होत्या. बरं, एकंदरीतच जर आपण पाहिलं तर युतीला घेऊन सकारात्मक चित्र आहे का दोनही पक्षांमध्ये? आपण काय सांगता? आता मला असं वाटतं युती हा स्वतंत्र विषय आहे आणि ठाकरे घराण्याचं किंवा ठाकरे बंधूंचं भेटणं, एकमेकाशी संबंध वृद्धिंगत करणं हा स्वतंत्र विषय आहे. त्याला मला सगळ्याच गोष्टीला तुम्ही मातोश्रीवर गेले युती होणार का, तुम्ही शिवतीर्थावर गेले युती होणार का? मला वाटतं हे काय, हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे. त्यांचं नातं तो आहेत, एकमेकाच्या घरी जाणं याच्यात लगेच युती वगैरे हे प्रश्न विचारणं मला नाही वाटत योग्य. बरं, धन्यवाद अंबादासजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. मी पुन्हा एकदा स्वप्नीलकडे जाईन. स्वप्नील, आपण चर्चा करत होतो, जसं अंबादास जी यांनी देखील सांगितलेलं आहे की एकत्र आले याचा अर्थ असा नाहीये की युती होणारच, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर त्याच्या तोंडावर या भेटीगाठींचं सत्र काहीतरी वेगळा मेसेज देते असं नाही वाटत का स्वप्नील? नक्कीच कृपा, एकत्र आलेत म्हणजे राजकीय चर्चा हे होणारच आहेत. कारण वारंवार आपण बघितलेलं आहे ठाकरे बंधू असतील किंवा इतर राजकीय नेते असतील, एकत्र आल्यावरती राजकीय चर्चा होतच असतात. या दृष्टीने खरं तर ही बैठक आपल्याला फार महत्त्वाची या ठिकाणी आहे. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, एकूणच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर काय घडलं या संदर्भात आता निर्माण केलेला प्रश्न असेल. असे अनेक प्रश्न आहेत जे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणारे आहेत. त्यानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना न मिळणारी मदत आणि एकूण महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सुरू असलेलं राजकारण या विषयांवरून आता हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मराठीच्या विषयावरती जरी ठाकरे बंधू एकत्र आले असतील तरी जे राज्यामध्ये महाराष्ट्री माणसांना असेल, शेतकऱ्यांना असेल, अनेक जे विषय प्रश्न स्त्रियांच्या असतील, कायदा सुव्यवस्था असेल, या संदर्भात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा जो सूर आहे तो या ठिकाणी मिळत असतो. त्यामुळे या विषयांवरती खरं तर चर्चा आता सुरू आहे. सध्या मातोश्रीमध्ये जी बैठक सुरू आहे यामध्ये नक्कीच राजकीय चर्चा आहेत. या ठिकाणी बघितलं तर आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे निघालेले आहेत. जवळपास 20 मिनिटांच्या एक भेटीनंतर राज ठाकरे यांचा हा ताफा जो आहे तो शिवतीर्थाच्या दिशेने रवाना झालेला आहे. आपण बघतोय मातोश्रीवरून हे थेट दृश्य जे आहेत, राज ठाकरे निघालेले, राज ठाकरे या गाडीमध्ये मागे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एकूणच जर बघितलं तर 20 मिनिटाच्या चर्चामध्ये काय चर्चा झाली असा आता हा प्रश्न आहे. मात्र लवकरच या संदर्भातील जी उलगडा आहे, या बैठकीतला उलगडा आहे तो लवकरच होण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच खरं तर तासभर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र होते आणि यानंतर ही 20 मिनिटांची जवळपास बैठक मातोश्री निवासस्थान येथे घडलेली आहे. या मातोश्री निवासस्थानी या राज्याचं एक राजकारणातलं केंद्रबिंदू म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये खरं तर
2 ते 3 केंद्रबिंदू आपल्याला पाहायला मिळतात जिथून राजकारण हे हलत असतं। त्याचपैकी शिवतीर्थ आणि हे मातोश्री हे असे 2 निवासस्थान आहेत। मात्र मातोश्रीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं अनेक बैठका असतील या झालेल्या आहेत। मग युती संदर्भातील बैठका झालेल्या आहेत, महाविकास आघाडीच्या बैठका झालेल्या आहेत, यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली सुद्धा या बैठक आपल्याला या मातोश्रीवरती होताना पाहायला मिळतात। या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे मराठी माणूस असेल, मराठी भाषा असेल, मराठी अस्मिता असेल, यानंतर ही खरं तर भेट फार महत्त्वाची आहे। मेघना, या भेटीमध्ये नक्की काय घडलं याची माहिती आपण लवकरच आणू। मात्र या भेटीमध्ये नक्कीच युती संदर्भात चर्चा झालेली आहे। या युतीमध्ये कोणकोणत्या कशा प्रकारे ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील, शिवाय मनसेचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांनी ज्या गोष्टी मांडल्या होत्या बैठकांमध्ये, यांनी जे अहवाल सादर केलेले आहेत बैठकांमध्ये, त्यानुसार काही चर्चा झालेली आहे। आणि एक म्हणजे दुसरी याच्यामध्ये माहिती अशी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयावरती सुद्धा चर्चा झालेली आहे। शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी ठाकरे गट ज्याप्रमाणे मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्याकडे गाव बैठका सुद्धा सुरू केलेल्या आहेत। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा मोर्चा या ठिकाणी घेण्यात येणार आहे, ज्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचमध्ये कुठेतरी मनसे सुद्धा आता या मोर्चामध्ये उतरणार का, असा आता एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण आता या बैठका 20 मिनिटाच्या भेटीनंतर खरं तर राज ठाकरे जे आहेत ते निघालेले आहेत आणि या बैठकांमध्ये या संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। एक म्हणजे युती, दुसरं म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि तिसरं म्हणजे लवकरच पालिका निवडणुका येत आहेत, त्यामुळे जागा वाटपासाठी सुद्धा या ठिकाणी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे एकूणच युतीची घोषणा ठाकरे बंधू कधी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे या क्षणी मातोश्रीवरून निघालेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाहून निघालेत। संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते, मात्र राज ठाकरे आता मातोश्रीवरून निघालेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, गेल्या 3 महिन्यात खरं तर ही 4थी भेट दोनही ठाकरे बंधूंची झाली। राज ठाकरे या क्षणी मातोश्रीवरून निघालेले आहेत, शिवतीर्थासाठी निघाल्याची माहिती समोर येते। दोनही ठाकरेंमध्ये कौटुंबिक चर्चा झाली की राजकीय चर्चा झाली हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाहून निघालेत। संजय राऊत यांच्या नातीच्या बारशासाठी खरं तर दोनही ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि ही दृश्य आपण पाहतोय। आता सध्या राज ठाकरे मातोश्रीवरून निघालेत। तर या सर्व संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकरजी जोडले जात आहेत। स्वागत आहे अविनाशजी आपलं लोकशाही मराठीवर। ही खरं तर तमाम ठाकरे प्रेमींना सुखद करणारी ही दृश्य आपण पाहतोय। गेल्या 3 महिन्यात सलग 4थ्यांदा दोनही ठाकरे बंधूंची भेट झाली आहे, पहिली प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की शेवटी 2 भाऊ आहेत ते आणि मला वाटतं कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त आज ते एकत्र भेटले होते आणि कदाचित जाताना राजसाहेब त्यांच्या घरी गेले असतील। निश्चित, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या खरं तर तोंडावर ह्या ज्या भेटीगाठी सुरू आहे त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय, युती होणार आहे का दोन्ही ठाकरे बंधू? बघा, महाराष्ट्रावरचे राजकीय संस्कार हे कायम उत्तम आणि चांगलेच आहेत आणि ते चांगल्या प्रकारे हे 2 भाऊ जपत आहेत। काही गोष्टींमुळे दुरावलेले मनसे एकत्र येत असतील तर आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद झालाच पाहिजे, पण त्याचा कुठलाही वेगळा अर्थ काढण्याची सध्या तरी काही आवश्यकता नाही असं वाटतं। खरं तर मराठवाड्यावर जे मोठं संकट, नैसर्गिक संकट उभं राहिलेलं आहे आणि त्या पूर्ण संकटाला घेऊन जसं उद्धव ठाकरे यांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट दिलेली आहे, मनसे नेते देखील जात आहेत, भेटीगाठी सुरू आहे, त्याच्यानंतर या मुद्द्यावर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का काम करण्याच्या अनुषंगाने? कसं या मुद्द्यावरती म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांमध्ये संकट आलेलं आहे ना, त्याच्यावरती आपण संपूर्ण महाराष्ट्र जणांनी ह्या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे। कारण त्याच्यामुळे आपण सगळे, मला आपण म्हणतो 2 घास सुखाचे खातोय, त्यामुळे फक्त हे 2 जण आले का, सगळ्या पक्षांनी पूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे। आणि पुन्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आजची जी भेट असेल ती कदाचित नुसतीच कौटुंबिक असेल, मला त्याबाबत काही कुठली भाष्य करणे महाराष्ट्र सैनिकांना योग्यही होणार नाही असं मला वाटतं। निश्चित, धन्यवाद अविनाशजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर राज ठाकरे मातोश्रीवरून या क्षणी निघालेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाहून निघाल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।